तुम्ही आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. 2014 नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय? फक्त एक गोष्ट घडली, तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय. अहो कसला कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेडा झालो. TDR घोटाळा 650-700 कोटीचा इथं झालेला आपण सर्वांनी ऐकलाय. महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या टेंडरमध्ये 250 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. तसंच पिंपरी चिंचवड जॅकवेल त्याच्यामध्ये 150 कोटीचा, पिंपरी चिंचवड पालिकेत YCM रुग्णालयामध्ये लॉन्ड्री मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथं झालाय. अहो 1 कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तिथं भ्रष्टाचार झालाय. म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी ही दोन्ही शहरं वाटून घेतली. हे शहर तू बघ, हे शहर मी बघतो. कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू, आपल्याच ठराविक काही मलिदा गँगच्या लोकांना आपण मोठं करू. आणि याच्यामध्ये काय झालं, 3च लोक टेंडर भरणार, तेच लोक ते टेंडर घेणार. 100 रुपयाचं टेंडर 150 रुपयाला जाणार. आणि मग वरती जो काय 70-80 रुपयाचा जो मलिदा आहे तो तुमच्या सर्वांच्या हिताचा जे काय पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला तर काही नेत्यांच्या घरामध्ये गेला. मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो, आता वेळ आलेली आहे बदल घडून आणण्याची. तो बदल घडून आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? अरे एवढासा आवाज घेतल्यानंतर कसं वाचायचं? घेणार का पुढाकार? अजून जोरात आवाज, पुढाकार घेणार का? हे बघा, जयंत पाटील साहेब असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, हे सर्व खासदार असतील, यांनी ठरवलंय येत्या डिसेंबरमध्ये पवार साहेबांचा 85वा वाढदिवस आहे. त्यामुळे आमदार हे किती आले पाहिजे? आपण 90 सीट लढू का 85 लढू? कमीत कमी 85 आमदार हे आलेच पाहिजे असा विचार त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलाय. आणि मग महाविकास आघाडीचे इतर जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचा तो असेलच. मी फक्त तुमच्या सर्वांच्या वतीने इथं साहेबांना, जयंत पाटील साहेबांना विनंती करू शकतो, कारण शेवटी निर्णय हे मोठे नेते आणि दुसऱ्या पक्षाचे नेते घेतात. पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा हे आपल्या पक्षाकडे यावं यासाठी यांनी प्रयत्न करावे अशी मागणी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने करतो. बरोबर आहे का नाही? नक्की का? मग लढणार का? मग पळणार का? अहो पुढे पैसा आहे, मग काय करणार? लोकसभेत दाखवून दिलं ना पैशाची काय किंमत आहे. अहो 150 कोटी रुपये महायुतीच्या सर्व नेत्यांनी पक्षांनी लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराच्या पुढे खर्च केला. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधात खर्च केला, सुप्रियाताईंच्या विरोधात खर्च केला, बाप्पाजींच्या विरोधात त्या ठिकाणी खर्च केला. तरी लोकांनी काय दाखवून दिलं? लोकशाहीची ताकद ही पैशापेक्षा कितीतरी मोठी असते आणि तेच विधानसभेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय. मग ठरलं समजायचं का? पण संकल्प फक्त विधानसभेचा नाही, महापालिका विधानसभेनंतर येणार आहे. तिथं सुद्धा कमीत कमी आपल्या विचाराचे 85 नगरसेवक हे आलेच पाहिजे. यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. त्यामुळे अजित भाऊ असतील हे लढणार आहेत, ज्येष्ठ नेते तुषार असतील त्यांनी संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय. विशाल काळभोर असतील, विशाल वाकडकर असतील, तायडे साहेब असतील, मयूर असे सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चय केलाय. आणि नक्कीच येत्या इलेक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.